गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर दुपारचा वाजला आहे एक. ऊन खूप थोडंसं जरा कमी होतं, ऑफिसला पण काहीच कामं नव्हतं म्हणून म्हटलं चला जाऊया आज पुण्यात. तर पुण्यात जाऊ नये ना, मला 3 कामं करायचे म्हणून मी निघाले होते आज पुण्यात. तर पुण्यात काय काय घडतंय ना तर नक्की बघा. आणि मी काय काय, ही पाठीमागची पेंटिंग आहे तर खूपच सुंदर होती. चला तर हा माझा पहिलाच मिनी व्लॉग आहे. हा आला आहे काळेवाडीमधून रस्ता आणि इकडं चालला आहे पुण्यात. चला तर मग जाऊया आपण पुण्यात. आपण इथं ना त्याच्या अगोदर ही वारकरी म्हणजे वारीची आठवण झाली मला, पंढरपूरच्या वारीची. खूप छान अशी पेंटिंग केलेली आहे आणि हे झाड आहे ना खूप सुंदर अशी गार मस्त सावली देत होतं. मला खूप छान वाटत होतं तिथं उभं राहून. पण चला आपण काम करायचं पुण्यात जाऊया. इकडे ना तर हे सीन आहे तर खूप आवडतो मला हा सीन. खूप दिवस झालं म्हणत होते की इथं उभं राहून मी एक व्हिडिओ काढल पण जमतच नव्हतं. तर आज वेळ होता माझ्याकडं, फ्रीमधला वेळ होता. तर आज मी इथं थांबले शेवटी आणि हा व्हिडिओ काढलाच. पुण्यात गेले आणि दगडूशेठचं दर्शन झालं नाही असं कधी होतच नाही. तर इथूनच जायला यायला रस्ता आहे. प्रत्येक वेळेस दर्शन तर होतंच, बाहेरून का होईना पण दर्शन होतं. पण खूप जास्त ऊन होतं पुण्यात. घरी ऊन निघताना तर ऊन नाही ह्या हिशोबाने निघले होते मी, ऊन कमी आहे म्हणून. पण खूप जास्त ऊन होतं. मग काय पुढं आले आणि बाहेरूनच दत्त मंदिराचं, तिथं पण बाहेरूनच दर्शन घेतलं. पण खूप भारी वाटत होतं. मला हे कळस आहे ना, मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हता दत्त मंदिराचा कळस. आज मी पहिल्यांदा बघितला का तर माझ्याकडे ना आज वेळ होता खूप. तिथून निघाले मी, सरळ निघाले स्टिकरवाल्याची ते गेले, स्टिकर घेतले. पण हालत एवढी बेकार झाली होती ना. टाळकं तर शांत होतं पण ना सगळं म्हणजे हात वगैरे असे चटके बसत होते हाताला. इकडं जायचं आहे आपल्याला स्वारगेटला. हा पुण्यातून आलेला रस्ता आहे, इकडं सरळ निघायचं आहे स्वारगेटला. चला तर मग आता एक काम झाले, आता दुसरं काम करूया. दुसरं काम होतं माझं स्वारगेटच्या पुढे. पण तिथं ना एंट्री पास घ्यावा लागत होता आणि ह्या पासवरती ना आपण जिथं गेलो तिथून त्यांचा शिक्का आणून मग ह्यांच्याकडं जमा करायची होती ती पावती. फुकट फालतू वेळ आहे हा. पण ठीक आहे, त्यांच्यासाठी सेफ्टी ठीक आहे. फोन नंबर वगैरे सगळंच विचारत होते. ते मी सगळं सांगितलं त्यांना, कंपनीचं नाव सांगितलं तर ते त्यांना मान्य नव्हतं. त्यांना माझं नाव पाहिजे होतं तर मी त्यांना माझं नाव सांगितलं आणि काय घेतला मग पास आणि गेले पुढं मटेरियल घ्यायला. असा होता तो पास. आणि ह्याच्यावरती ना आता तिथल्या कंपनीतून ना शिक्का आणायचा आहे आणि परत ह्यांच्याकडेच जमा करायचा आहे. मग काय तिथं गेले, हे माझं दुसरं काम होतं. तिथं गेले, मटेरियल घेतलं, बिल केलं, त्यांचं पेमेंट केलं आणि सरळ निघाले आता माझ्या शेवटच्या आणि लास्टच्या तिसऱ्या कामाकडे. तिसरं काम पण झालेलं आहे माझं. तिसरं काम झालं, पहिलं काम झालं, पण दुसरं काम आहे ना माझं झालेलंच नाही आहे. ते शेवटी मी ज्याच्यासाठी आले होते स्पेशल तर ते कामच झालं नाही. शेवटी ते म्हटले की मला 2 आठवडे लागतील तुम्हाला, म्हणून परत आता आणखीन 2 आठवड्यांनी यायचं आहे. तर चला बघू परत 2 आठवड्यांनी. ज्या कामासाठी आले ते काम झालं नाही, खूप वाईट वाटत होतं मला. पण जाऊ दे आता, 2 आठवड्यांनी येऊ परत. 20 वर्ष झालं मी पुण्यात राहते पण मला लाज वाटते की मी पुण्यात आणखीन पण पुण्यातल्या रस्त्यावरती ना मॅप लावून फिरते. का तर प्रत्येक टर्नला मी गाडी उभा करत होते आणि कुठं जायचं ते बघत होते. त्याच्यात आहे ना हा गुलमोहर बघून आहे ना खूप भारी वाटत होतं. आणि पुण्यातल्या रस्त्यावर आहे ना बऱ्यापैकी सावली आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटत होतं मला. चला तर आपल्याला इकडे जायचं. याच्या बाहेर निघले, पूर्ण ट्रॉफिकमधून बाहेर निघले आणि हा रक्षक चौकातला जो ब्रिज आहे ना तर तो दोन्ही साईडनी चालू झालेला आहे. त्याचा आनंद मला खूप जास्त वाटत होता. का तर आहे ना ब्रिजवरून जाणं मला खूप जास्त आवडतं म्हणून मला खूप जास्त भारी वाटत होतं त्या ब्रिजवरून जाताना. दुपारचे 3:30 वाजलेत, एवढं ऊन आहे तरी पण बघा रस्त्यावरती एवढी गर्दी. आणि प्रत्येकालाच हेल्मेट आहे असं काही नाही, तरी पण चटके खात खात जातात आहे सगळेच. प्रत्येकाला आपापली कामं असतात. पुण्याच अशीच असते. माझा हा पहिलाच मिनी व्लॉग होता. इथपर्यंत सहन केल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल, खरंच खूप धन्यवाद.